त्यांनी असं विधान केलेलं नाही आणि त्यांनी अशा प्रकारचं विधान कधीही ते करणार नाहीत. उलट त्या खासदारांच्या बैठकीत ते स्वतः प्रत्येक खासदाराशी संवाद साधत होते आणि त्यांच्या अडचणी समजून घेत होते. कुणी जर अशा प्रकारे अफवा पसरवत असतील ते तर चुकीचं आहे. भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सर्व देशभरातल्या मिंदे गटांना काय काम उरलेलं नाही, पण ह्याचा परिणाम देशाच्या राजकीय प्रकृतीवर होणार हे लक्षात घ्या. कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रादेशिक पक्षांची विश्वसनीयता कमी करण्याचा हा प्रयत्न आहे का? टीएमसीचे खासदार फुटतात. तुम्हाला काय वाटतं, भाजपची विश्वसनीयता राहिली आहे का? भारतीय जनता पक्षाची विश्वासार्हता राहिली आहे का असं तुम्हाला म्हणायचं का? याचा अर्थ एकट्या नरेंद्र मोदी, अमित शहा, शुवेंदू अधिकारी, देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे पक्ष हेच विश्वासपात्र उरले आहेत का? तुमच्या पक्षाचे खासदार फुटल्यानंतर तुमच्या पक्षाला मतदान करताना पुढच्या वेळेस लोक विचार करतील की या पक्षाचे खासदार फुटतात? अजिबात नाही. असं कशाला विचार करतील? उलट हे जे पक्ष फोडतायत पैसे देऊन त्यांना जोड्याने मारतील. आज थोडे लोक दबलेले आहेत आणि ह्यांना जोड्याने मारण्याचीच लायकी आहे लोकशाहीमध्ये. न्याय मिळत नाही न्यायालयामध्ये, निवडणूक आयोगामध्ये. सगळे घरगड्यासारखे काम करतायत 12 वर्षापासून आणि तुम्ही आम्हाला प्रश्न विचारताय. कुठे आहे लोकशाही, कुठे आहे संविधान? हे प्रश्न जरा भाजपच्या मंत्र्यांना सुद्धा विचारायला पाहिजे. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी पत्रकार परिषद घ्यावी, त्यांना विचारायला पाहिजे. अमित शहाजींना विचारायला पाहिजेत. का विचारू नाहीत? रावसाहेब, एक प्रश्न आहे की शिंदे शिवसेनेचे काही नेते असं म्हणत आहेत की 19 तारखेला शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, त्या दिवशी नक्कीच काहीतरी वेगळं घडेल. हो, वेगळं असं घडेल की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी आहे. त्यांनी बहुतेक पाठीत खंजीर खुपसण्याचे सुरे तयार करून ठेवले असते. बरं, दुसरं ते काही करू शकत नाही वेगळं. या सगळ्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या पाठीमध्ये त्यांच्या पाठीत खंजीरच खुपसलेलं. ते दिल्लीचे घरगडी झालेले ते सगळे. मी या क्षणी खात्रीने सांगतो की ज्या खासदारांनी त्या दिवशीच्या बैठकीमध्ये सहभागी झाले त्यांनी आई भवानीची शपथ घेतलेली. साहेब, आम्ही तुमच्याबरोबरच आहोत. काय ऑनलाईन बैठकी? हो, मग ऑनलाईन पूजा आणि आरतीही करता ना तुम्ही. कोणी मुलाची शपथ घेतली, कोणी आईची शपथ घेतली.